नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल एका फॉलोअरनी मला सेल्फ स्टडी करायचं आहे आणि सेल्फ स्टडीचं नियोजन कसं करावं या बाबत एक व्हिडिओ बनवा सर. मी आता नुकतंच डीएड किंवा बीएड पूर्ण केलेलं आहे असं म्हटलं आणि त्या म्हणण्याला एक मान ठेवून विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहे. आपलं विद्यार्थी मित्रांनो एकदम खुलं असतं. तुम्ही पाहताय ना व्हिडिओ, पहा आपल्याकडे जी काय आहे सत्य माहिती आहे, व्ह्यू साठी काम करतच नाही. ठीक आहे, त्या एका छोट्या कुठला तरी गरीब घरातल्या पोराने म्हटलंय की सर मला सेल्फ स्टडी करायचं आणि सेल्फ स्टडीचं नियोजन कसं करावं याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर आपण 2017 पासून ते आज तागायतपर्यंत साधारणपणे 2017 ते 2025 या कालावधीमध्ये आपण टीईटी व टीआयटी या एक्झाम साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. तर पहा मित्रांनो, सेल्फ स्टडी करत असताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या करणं गरजेचं आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही अभ्यासासाठी वेळ किती काढू शकता यावर फोकस करणं गरजेचं आहे. मी तर म्हणेन तुम्हाला जर महाटीईटी सारखा पेपर पास करायचा असेल तर दिवसभरामध्ये 4 तास तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. दिवसभरामध्ये 4 तास शक्यतो काढावंच लागेल. ओके, आता एक सकाळी फोन आला होता आणि सकाळी फोन मध्ये त्यांनी विचारलं की मी बीएससी करू का. मॅडमचं शिक्षण झाले 12वी सायन्स. केस का सांगतोय, तुमच्यातले पण काही विद्यार्थी असतात डीएड केले मॅडम, मी बीए पूर्ण केले आणि आता बीएससी करू का, ते 30व्या वर्षी बीएससी करू का असा त्यांचा प्रश्न होता. मी म्हटलं तुमचं सायन्स झालं, डीएड झालं, बीए कम्प्लीट झालं आणि तुम्ही आता परत बीएससी साठी अर्ज करून परत 3 वर्ष घालणार, म्हणजे तुमचं वय झालं 36 वर्ष. प्लस तुम्ही या टीईटी आणि टेट परीक्षेसाठी 2-3 वर्ष घालवणार, तुम्ही एज पार होणार आणि मित्रांनो 40व्या वर्षी नोकरी लागली तर आपल्याला 58लाच सोडवावी लागणार आहे. त्यामुळे तयारी करताना कोणत्याही परीक्षेची जबरदस्त करा. सर मी टीआयटी एक्झाम सुद्धा दिली, माझं डीएड झालंय, सीटीटी परीक्षा सुद्धा मी पास आहे म्हटलं त्या मॅडम, आणि टीएआयटी मध्ये 96 गुण घेतलेले आहेत. म्हटलं खरं प्रामाणिक सांगा बरं किती महिने अभ्यास केला. सर 1.5 महिना. मित्र एक गोष्ट सांगा मला, तुम्हाला 58-60 हजाराची नोकरी लागते आणि त्या 58-60 हजाराची नोकरी तुम्हाला 1.5 महिन्यात आणि 2 महिन्यात मिळेल का रे? मिळेल का, हा प्रश्नचिन्ह आहे आपल्या पुढे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाचं नियोजन प्रॉपर खूप महत्वाचं आहे. तत्पूर्वी थोडीशी जाहिरात करतो, म्हणजे माझे क्लास चालू झालेले आहेत टीईटी प्लस टीआयटी एक्झामचे. त्यासाठी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपण क्लासला जॉईन करू शकता. ते आपल्याला पटतच नाही की पोरांना 1-1.5 महिना घ्यायचं, बड्या माता मारायच्या. नंबर दिसत नाही, नंबर बघा आता दिसेल तुम्हाला व्यवस्थितरित्या. बड्या माता मारायची की 15 दिवसात तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करून देऊ, ती परीक्षा क्रॅक करून देऊ. आपलं तसं नाही मित्रांनो, साधारण 3 महिने लागतात, अभ्यास करावा लागतो. म्हणजे थोडंफार टॅलेंट असेल तर 3 महिने तरी पुरेसे ठरतात. 4, 5, 6 कुणाला 1 वर्ष पण लागतं. 1 वर्ष देऊन अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये यश मिळत असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, सेल्फ स्टडी करणारी बाबांनो लक्षात घ्या, या परीक्षा काही साध्या सोप्या नाहीत. लाईव्ह क्लास आहे बरं का, प्लस रेकॉर्ड आहे. या परीक्षा काही सोप्या नाहीत. कोणत्या, टीईटी असेल किंवा टीआयटी एक्झाम असेल, लक्षात घ्या. जो टीईटी पास होतात त्यांचा टक्के आहेत 3.5% लोक पास होतात आणि याच्यामध्ये सुद्धा 21% लोक चांगले गुण घेतात आणि तेच शिक्षक होतात. लक्षात घ्या, तुम्ही पाहिलेले असतील बरोबर. आता सेल्फ स्टडी करत असताना तुमच्याकडे वेळ असणं गरजेचं आहे आणि दिवसभरामध्ये 4 तास वेळ काढणं गरजेचं आहे. आता सर आम्हाला लहान बाळ आहे, त्यानंतर आम्हाला जॉब आहे, आम्हाला इतर काम आहेत, तर मी महिलांना एकच सांगतो तुम्हाला, कारण 85% महिलाच आहेत. सेंटरवर जर गेलं साधं टीईटी किंवा टीआयटी एक्झामच्या 85% महिला दिसून येतात बरोबर. महिलाच आहेत, सर्व महिला आहेत. आपल्या कॉम्पिटिटर सुद्धा महिला आहेत. 20% पुरुष आहेत साधारणपणे, 80% महिला. 85 म्हणतोय मी, साधारण 80 पकडून चलो आपण, 80% महिला आहेत. मित्रांनो असं नियोजन असावं आपलं, 8+8+8 8+8+8 हे झाले 8 त्रिक 24 तास.
या 8ला न डगमगता कुठल्याही गोष्टीचं कॉम्प्रोमाइज न करता तुम्ही इथे 8 तासाची झोप घेणं गरजेचं आहे. तुमची झोप एकदम प्रामाणिक असली पाहिजे, लक्षात घ्या. आता राहिला वेळ किती रे? 8 तास. इतर कामांना 8 तास द्या. इतर काम काय असतील ते इतर काम तुम्हाला या 8 तासामध्ये करायची आहेत. इव्हन काही लोक जॉब करतात, काही लोक लहान मुलं असतात, बरोबर. लहान मुल सुद्धा दिवसभरामध्ये 4-5 तास आरामशीर झोपतो. त्याला खेळवत खेळवत बाकीची कामं करून आपण बाकीच्या वेळामध्ये तो जेव्हा झोपतो त्यावेळेस आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, तरच आपल्या नावापुढे शिक्षक ब्रँड लागणार आहे. मित्रांनो, मी काही दडपण देत नाही. ह्या ब्रँडसाठी तुम्हाला कॉम्प्रोमाइज करणं आवश्यक आहे. इतर कामामध्ये साधारणपणे जास्तीत जास्त तुम्हाला जर भविष्यामध्ये टीचर व्हायचं असेल तर 5 तासापेक्षा जास्त काम करू नका. हेच 5 तासामधले 3 तास तुम्हाला या इतर कामामध्ये म्हणजे दुसरे काम, घरातली कामं वगैरे त्याच्यासाठी द्यायची आहे, बरं का. सुरुवात जर तुमची सेल्फ स्टडी म्हणजे स्वतः स्टडी करत असाल तर तुम्हाला हे 8 तास द्यावे लागतील. मित्रांनो, लक्षात घ्या. या 8 तासामध्ये नियोजन कसं असावं ते सुद्धा सांगतो. तुमच्याकडे सर्वात प्रथम प्रश्नपत्रिका संच असावा. प्रश्नपत्रिका म्हणजे महाटीईटीचा अभ्यास करताय तुम्ही, नियोजन करताय, आता 3-4 महिन्यावर परीक्षा आलेली आहे, तर मागच्या प्रश्नपत्रिकेचा संच तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. आता मी 8 तास सारखंच मोबाईल बघावा का किंवा मोबाईलवरच लेक्चर करत राहावे का? नो. त्यातले 4 तास जर तुम्ही ऑनलाईन क्लासशी जोडले गेलेला असाल, 4 तास लेक्चर करा, 4 तास तुम्ही प्रॉपर स्टडी करा स्वतःचे. म्हणजे लेक्चरमध्ये शिकवलेल्याच गोष्टीला रिव्हिजन द्या थोडक्यात या 8 तासामध्ये. किंवा तुम्ही जर सेल्फ स्टडी करताय, म्हणजे सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थ्यांचं एक खासियत असते, त्यांना संपूर्ण सिलेबस माहित असतो, काय करायचं आहे हे माहित असतं, म्हणून त्यांचा सेल्फ स्टडी सक्सेस होत असतो. आता तुम्हाला प्रॉपर सिलेबस माहित नाही, तुम्हाला कोणत्या वेळेने जायचं माहित नाही, प्रॉपर पुस्तकं नाही तुमच्याकडे, त्यावेळेस तुम्हाला क्लासचा आधार घ्यावा लागतो. आणि हा क्लास आपल्याकडे उपलब्ध असतो. विद्यार्थी मित्रांनो, गरजवंतांनी क्लास लावल्याशिवाय अभ्यास करू नये. कारण मी जर 2021 पासून पाहतोय, जे विद्यार्थी क्लास करून अभ्यास केलेले आहेत तेच विद्यार्थी शिक्षक झालेले आहेत. असं बोटावर मोजणारे लोक, म्हणजे वे माहित होतो, मार्ग आमचं कामच असतं, आम्हाला नोकरी लावत नाही आम्ही, वे कसा आहे ते सांगतो. मार्ग खडतड आहे, हे प्रश्न येतात, हा टॉपिक करणं गरजेचं आहे, या टॉपिक वर भर द्या, हा सिलेबस आहे, याच्या पुढली प्रोसेस अशी असणार आहे, वे महत्वाचा आहे. आता राहिला प्रश्न पैसे, परिस्थितीचं भांडवल खूप करतात. फॉर एक्झाम्पल मी थोडं छोटं उदाहरण देतो. महिन्याला सरकार 1500 रुपये देत होतं, म्हणजे या वर्षीपासून चालू झाले, जवळपास आता वर्ष होते या गोष्टीला, ठीक आहे. 1500 रुपयामधले तुम्ही 250 रुपये क्लाससाठी इन्व्हेस्ट करू शकत नाही असं महाराष्ट्रात कोणतीच महिला नाही, असं म्हणेल, कोणतीच महिला नाही. 250 म्हणजे एका वर्षभराला 3000 रुपये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे चांगल्या गोष्टीसाठी. 1500 मधले 3000 रुपये तुम्हाला, 1500 प्रत्येक महिन्याला भेटतायत, 3000 रुपये तुम्हाला या क्लाससाठी इन्व्हेस्ट करायचे आहे. आता पोरं म्हणतील, पुरुष मंडळी, अरे मर्दा, अभ्यास करायचंय ना, परिस्थितीला छेडून जायला पाहिजे तरच तुझा अभ्यास होणार आहे, लक्षात. मित्रांनो, एक साधं उदाहरण देतो. 35 वर्षाचा एक कॅन्डिडेट आहे माझ्याकडे, स्टुडंट आहे, 35 वर्ष. मी तुम्हाला एकच सांगितलं होतं, मागच्या वेळेस 2024 ची जी काही टीईटी एक्झाम झाली तो पास झाला, नियोजनबद्ध अभ्यास केला, लॅब मध्ये जाऊन 5-5 तास अभ्यास केला. आणि विद्यार्थी मित्रांनो, एकच सांगतो, तो आता एससीबीसी मध्ये आहे, एससीबीसी मध्ये आहे, 141 स्कोअर आहे. मला सांगा, महाटीईटी पास असणारा, 141 असणारा, डीएड असलेला विद्यार्थी यावेळी शिक्षक होईल का नाही हो? डीएड टीईटी पास आहे, 141 स्कोअर आहे. कधी? त्या टीईटी पासून त्यांनी एक धडा घेतला किंवा आपल्याला आगामी काळामध्ये सेल्फ स्टडीतून पास झालेला आहे, क्लास लावलाच आहे. मार्गदर्शन म्हणजे जवळचाच माणूस असल्यामुळे मी मार्गदर्शन माझ्या अंडरच होत. म्हणजे हे आहे प्रॉपर वे. तुम्हाला ते प्रॉपर वे नाही, कुठंतरी बाजारातले एक मार्गदर्शक पुस्तिका आणायची, लय अभ्यास केला म्हणायचं, 45 दिवसापेक्षा जास्त अभ्यासच करायचा नाही. दिवस म्हणतोय मी, 45 दिवसामध्ये तुमचे बाकी काम जर पकडले, तुमचा एक 5 तासाचा बी अभ्यास पकडला 45 दिवसाचा,
पाच 25 250 तासामध्ये तुम्ही शिक्षक कसे होऊ शकणार, 60-70 हजार पगार तुमचा कसा होणार, यावर थोडस बारकाईने विचार करा मित्रांनो. जे विद्यार्थी आगामी या परीक्षेमध्ये कमी मार्क आले, टीईटी आणि TIT4 द्यायचे, त्यांनी आतापासूनच सुरुवात करा. सगळे गाणे वाजणार आहेत लक्षात ठेवा, फक्त जागा कमी येतील. सगळे गाणे TIT4 सुद्धा होणार आहे, 2026 मध्येच होणार आहे, पण तुम्हाला अभ्यास आतापासून करणं आहे. आता मी वेडा म्हणून आतापासून क्लास घेत नाही मित्रांनो. का? सगळे लोक जाहिरात आल्यानंतर एंट्री मारतात, म्हणजे असा पैसा सावरतात थोडक्यात क्लासवाले. आपलं तसं नाही, संयम कायम राहिला तरच. मला रिझल्टची अपेक्षा असते आणि मी रिझल्टवर काम करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, फ्रॉड रिझल्ट दाखवून आपण आयुष्यामध्ये मोठं काही कमवू शकणार नाही. जे काही प्रामाणिक कष्ट करत राहिलो तर नक्कीच विद्यार्थी नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. आजचं सकाळचं एक ऍडमिशन आहे, माझ्या मैत्रिणीला ज्योती परीट यांना 146 मार्क पडलेत. किती? 146. मला पण क्लास लावायचा आहे असं म्हणून, फक्त मैत्रिणीला पडलेत म्हणून एका व्यक्तीने माझ्याकडे क्लास लावला. राहणार कोल्हापूर, एवढंच, ओळखच तेवढी आहे. आणि त्या मॅडमने सांगितल्यावर कळालं की माझ्या क्लासचा विद्यार्थी 146 वर आहे. की जो तुमच्या क्लासला अशी ज्योती परीट असेल बाबा म्हटलं, कारण एवढे विद्यार्थी आहेत सध्या पण की 2-3 हजार कंटिन्युअसली शिकत राहतात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रॉपर वेने जावा, प्रॉपर गायडन्स मिळवा आणि प्रॉपरली सेल्फ स्टडी करत असताना तुमचा 8 तास अभ्यास झाला पाहिजे. या धर्तीवर तुम्ही नियोजन करा दिवसभराचं. ते असे अनेक उदाहरण आहेत. एक अक्षरशः मित्रांनो EWS मधला कॅन्डिडेट आहे, 124 मार्क आहेत आणि तो 29व्या वर्षी TIT एक्झाम दिली आता जस्ट. एक अक्षरशः रिझल्टच्या दिवशी तो धडा रडत होता. बॉर्डरचा आहे, इकडे बेळगाव साईडच्या बॉर्डरचा आहे, म्हणजे बॉर्डरवर राहणार आहे तो थोडक्यात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे आणि प्रॉपर वेने करणं गरजेचं आहे. सेल्फ स्टडी करा किंवा क्लासशी जोडून करा, पण अभ्यास तुम्हाला प्रॉपर गायडन्सच्या अंडर केला तरच तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळू शकणार आहे. थँक्यू व्हेरी मच. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे सबस्क्राईब हे बटन दाबून ठेवा आणि हा व्हिडिओला लाईक करा. आणि अनेक ग्रुप असतील तुमचे D.Ed B.Edचे, प्रामाणिक कष्टकरी शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.